ओट चोर गद्दी छोड असं म्हणत राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या एकूणच भोंगळ कारभाराचे वाभडे काढले. मात्र निवडणूक आयोगाचं कामकाज हे चांगल्या पद्धतीनं सुरू आहे, त्यामध्ये कुठलाच गोंधळ नाही हे निवडणूक आयोगासह सत्ताधारी पक्षानं सुद्धा वेळोवेळी पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि त्यामध्ये निवडणूक आयोगाचा हा गोंधळ जो आहे तो समोर येतोय. माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे युवकचे शहराध्यक्ष इम्रान शेख आहेत, त्यांचे वडील आहेत. हे गेली 30 वर्ष याच शहरामध्ये राहतात. इम्रान शेख गेली अनेक वर्ष राष्ट्रवादीमध्ये काम करतायत आणि आता स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करतायत. पण गंमत अशी झाली आहे, वर्षानुवर्ष ते ज्या मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी मतदान केंद्रामध्ये मतदान करतायत त्या मतदान यादीमध्ये त्यांच्या वडिलांचं आणि त्यांच्या आईचं नावच नाही आहे. ते नाव आहे बारामती आणि इंदापूरच्या दोन मतदारसंघामध्ये. नवरा बायकोची नावं ही दोन वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये असल्याचं पाहायला मिळाले. नेमकं काय घडलं? विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत या इंद्रायणनगर प्रभाग भोसरी मतदारसंघामध्ये माझ्या पूर्ण परिवाराचं नाव होतं. किती सालच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत? आत्ता मागची निवडणूक जी झाली 2024ची विधानसभेची आपली, त्यासुद्धा आपलं मतदान तिथंच होतं. आणि 1991 पासून माझे वडील या पिंपरी चिंचवड शहरामध्ये मतदान करतात सातत्याने. आधी हवेली होता तालुका, 2009ला तो विभागून पिंपरी, भोसरी आणि चिंचवड असं झालं. प्रत्येक वर्षी त्यांनी इथं मतदान केलेलं आहे आणि यावर्षीसुद्धा केलेलं आहे. तर इन जनरल आम्ही कधी परत मतदार यादी चेक करत नाही. आता आपल्या पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक लागली, त्याची प्रारूप यादी आता 15 दिवसापूर्वी जाहीर झाली. प्रारूप यादी जाहीर झाल्यानंतर मी पण एका पक्षाचा अध्यक्ष असल्यामुळं मी सगळ्या याद्या तपासत असताना माझ्या आईवडिलांचं नाव त्याच्यात दिसलं नाही. मग आम्ही पूर्ण शहरातल्या याद्यांमध्ये ते नाव तपासले, त्याच्यातही दिसलं नाही. मग इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर आम्ही बघितलं तर 201 विधानसभा मतदारसंघ बारामती, माझ्या आईचं नाव तिथं गेलेलं आहे. आणि 200 मतदारसंघ जो आहे इंदापूर, तिथं माझ्या वडिलांचं नाव गेलेलं आहे. आणि याच्या जर मागच्या बघितल्या तर ह्या वोटिंग स्लिप आहेत, ज्या मागच्या मतदानाच्या वोटिंग स्लिप आहेत ह्या. म्हणजे 21/11/2024ला जे मतदान आपल्या पिंपरी चिंचवड शहरात झालं तिथं हे वोटिंगच्या स्लिप आहेत इंद्रायणनगरमधल्या शाळेतल्या. मग या दृष्टिकोनातून आम्ही एक मी तुला मध्ये थांबवते. तुमचं मूळ गाव बारामती किंवा इंदापूर असं कुठलं आहे का? कधीच बारामतीशी किंवा इंदापूरशी संबंध नाही आलेला. आमचं तिथं कोणीही नाही आहे किंवा आमच्या परतले किंवा नातेवाईकचं तिथं कोण नाही राहिलं. मग काय वाटतं इकडं एकदम बारामती इंदापूरला का तुम्ही राष्ट्रवादीचं शरद पवार गटाचं काम करता म्हणून नावं तिकडे गेलीत असं काही आहे? काही सांगू शकत नाही या गोष्टीसाठी. पण मलाच असं शॉक झाला आहे की मी 30 वर्ष झाले इथं मतदान करतो आहे आणि माझं नावच इथून आणि माझ्या मिसेसचं नाव इथून गायब झाल्यामुळं थोडं जरा विचार करायची वेळ आली. म्हटलं काय तुम्ही दोघेही एकत्र राहता ना? हो, सर्व आमचा परिवार एकत्रच राहतो. पण तुमचं नाव बारामतीमध्ये आहे आणि त्यांचं नाव इंदापूरमध्ये आहे. हां, पहिली गोष्ट म्हणजे तर आमचं बारामती आणि इंदापूरशी काही संबंध नाही आहे. आता हे नवीन कॉर्पोरेशनचं इलेक्शन आलं आहे तर आम्ही त्या याद्या पाहिल्या. आमचे नाव माझा मुलगा तर राष्ट्रवादी पक्षाचं काम करतो, म्हणजे पहिल्यापासूनच काम करतो, संघटनेचं काम करतोय तो. आणि ते याद्या चेक करताना तिथं आमची नावच आम्हाला सापडली नाही. मग मी असं झालं, म्हटलं असं प्रकार आलाय. मग ह्यांना कळवलं, म्हटलं असं झालंय. पण मी याच्यावरती काय हरकती घेतल्या, अर्ज केला, निवडणूक आयोगाची जी काही प्रोसेस आहे त्या पद्धतीनं गेला, तिथे काय झालं, केलं का असलं काही? आता ते कसं आहे, निवडणूक आयोगाने काही प्रावधान दिले आहेत त्याच्यामध्ये. असं आता पिंपरी चिंचवड शहरात ज्या प्रारूप मतदान याद्या जाहीर झाल्या त्याच्यात माझ्या मतदारसंघातले 4-5 हजार लोकांची नावं इतरत्र गेली. उदाहरणार्थ कुणाची निगडीला गेली, चिंचवडला गेली, भोसरीला गेली, इथे गेली, पण तिची शहरात होती. त्यासाठी ह्या नमुना म्हणजे असे फॉर्म्स होते महापालिकेचे. आणि त्यांनी सांगितलं की ज्यांची नावं बाहेर गेलीत तुमच्या मतदार यादीतून, जी विधानसभेला ज्या यादीत होती तिथून बाहेर गेलेत, त्या वॉर्डातून बाहेर गेलेत, त्या प्रभागातून बाहेर गेलेत, तुम्ही असे फॉर्म भरा. आणि आमची क्षेत्रीय कार्यालय प्रभाग क्षेत्रीय कार्यालय येतं मला नेहरूनगरला, आणि तिथं तुम्ही ते जमा करा. तर मी त्याच्यानंतर हे सगळे फॉर्म, टॅक्स पावती, सगळे जे काही निवडणूक आयोगाला जे पुरावे पाहिजेत ते सगळे पुरावे आम्ही तिथं जोडले आणि त्यांना ते हरकतीला फॉर्म घेऊन गेलो की हे फॉर्म घ्या आणि तुम्ही ते नाव परत आमच्या यादीत समाविष्ट करा. परंतु त्यांनी हा फॉर्म घेतला नाही. त्यांनी सांगितलं कलेक्टर ऑफिसशी तुम्ही संपर्क करा किंवा निवडणूक अधिकाऱ्याशी संपर्क करा. त्यांच्याशी आम्ही बोललो असता त्यांनी सांगितलं की
हे तुमची जी बारामती आणि इंदापूरच्या मतदारसंघात जी नावं गेलेत, तेव्हा जेव्हा तिथं हरकती होत्या, तेव्हा म्हणजे त्या निवडणूक आत्ता काल 2 तारखेला झाल्या कालच्या, आणि त्याच्या जेव्हा त्या याद्या प्रसिद्ध झाल्या होत्या तिकडं, आणि त्याच्या हरकती जेव्हा घ्यायच्या होत्या त्याच्यात तुम्ही हरकत घेतली पाहिजे होती. तर आम्हाला माहीतच नाही ना तिकडे कधी नावं गेलीत ते. म्हणजे इनडायरेक्टली तुमचं वोट चोरी तर चालूच होतं. म्हणजे साधारणतः किती पिंपरी चिंचवड शहरापुरता जर आपण विचार केला तर अशी किती प्रकरणं असतील? माझ्याच प्रभागात 4-4.5 प्रकरणं आहेत, ती तिकडच्या वॉर्डात गेलेली आहेत. पण आता हे जे प्रकरण आहे माझं, आता मला त्या बाबतीची मी पूर्ण पडताळणी केली, जाऊन आलो. आता मी एक पोस्ट टाकली फेसबुकवर, त्याच्या माझ्या कमेंटमध्येच एक 100-125 लोकांनी की आमचं मतदान इकडे गेले, आमचं मतदान तिकडे गेले म्हणून आता त्यांनी ते मला टाकायला सुरू केले. म्हणजे मला असं वाटतं की या पिंपरी चिंचवड पूर्ण शहरामधून एक जवळपास 50-60 हजार मतदार असे जाण्याची शक्यता आहे. आता पाहिलं हा सावळा गोंधळ जो आहे आणि जवळपास हा फटका जो आहे 50 ते 60 हजार मतदारांना बसलाय, यावरती कोण स्पष्टीकरण देणार हा मात्र सवाल आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिलसह अश्विनी सातोडोके, LS मराठी, पुणे.